नमस्ते विद्यार्थ्यांनो, इयत्ता 5वी शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करत असताना आपण बुद्धिमत्तेतील 9वे प्रकरण गटाशी जुळणारे पद यामधील यापूर्वीचे स्वाध्यायातील सर्व प्रश्न सोडवलेले आहेत. यापूर्वी आपण 9.3 मधील 20 प्रश्न सोडवलेले आहेत. आता आपण 21 पासून पुढील प्रश्न सोडूयात. चला तर पाहू 21वा प्रश्न. या ठिकाणी काय दिलेले आहे? 5306, 3124 आणि 2168. तर याच्यामध्ये आपण विचार करूयात काय आहे. तर लक्षात येईल तुमच्या हा शेवटची संख्या, शेवटचा अंक 6 आणि पहिला अंक 5 या दोन्हीचा गुणाकार मध्ये दिलेला आहे. म्हणजे बघा 6 गुणिले 5 बरोबर काय आलं? 30. 6 गुणिले 5 हे पहिला 5 गुणिले 6 असे लिहूया 30. त्यानंतर दुसऱ्या संख्येत शेवटचा एकक स्थानचा अंक 4, हजार स्थानचा 3. 3 गुणिले 4 बरोबर 12 हे मध्यभागी दिलेलं आहे. त्यानंतर 2 हजार स्थानचा अंक आणि एकक स्थानचा अंक 8. 8 गुणिले 2 किंवा 2 गुणिले 8. 2 गुणिले 8 बरोबर 16. तर हे मध्यभागी आलेलं आहे. म्हणजे याच्यात सारखेपणा हा आहे. मग अशाच पद्धतीने आपल्याला पाहावं लागेल की कोणत्या पर्यायामधील संख्येमध्ये अशा प्रकारचे साम्यता आहे. बघूयात. 8 आणि 7, 8 7 56 नाही येणार. 9 आणि 8, 9 8 72 नाही येणार. 6 आणि 7 नीट पहा. 6 गुणिले 7 जर केलं तर आपल्याला 6 7 42 येतं आणि म्हणून आपला पर्याय क्रमांक 3 हे उत्तर येणार आहे. तरी पण 4 पाहूया. 4 गुणिले 4 16 यायला हवं होतं, तर 20 आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 22. काय आहे पहा प्रश्न 22वा. पाहिलं तर लक्षात येईल की 11/14, 5/4, 1/3. इथं पाहायला गेलं तर या ठिकाणी हे 2 11/14 छेदाधिका पूर्णांक आहे. 5/4 अंशाधिका पूर्णांक आहे. 1/3 छेदाधिका पूर्णांक आहे. म्हणजे काही लक्षात येत नाही, सारखेपणा नाही त्याच्यामध्ये अपूर्णांकाच्या प्रकारात. त्यानंतर 11 आणि 3 14. तर इथं समान फरक पण नाही. मग अशा वेळी मात्र आपल्याला हे पहा गटाशी जुळणाऱ्या पदामध्ये अनेक प्रकारे विचार करून बघावं लागेल. इथं पहा आता काय आहे. इथं सांगतो अंश आणि छेद यांची बेरीज. पहिलं पहा 11 आणि 14 यांची जर बेरीज केली तर काय येते? 25. काय येते बेरीज? तो आहे 5चा वर्ग. तो कशाचा वर्ग आहे? 5चा वर्ग. आता दुसरं पहा 5 आणि 4 यांची जर बेरीज केली आपण तर काय येतं? 9 आणि तो पण आहे 3चा वर्ग. त्यानंतर 1 आणि 4, 1 आणि 4 यांची जर बेरीज केली आपण 1 अधिक 4 तर काय येणार आहे? 5. सॉरी 1 आणि 3 आहे इथं बरोबर. 1 आणि 3 बेरीज येईल 4. तो कशाचा वर्ग आहे? 2चा वर्ग. म्हणजे एक गोष्ट लक्षात आली की अंश आणि छेद यांची बेरीज केल्यानंतर वर्गसंख्या मिळते. आपण पर्यायात पाहू तसं आहे का? 6 आणि 9 यांची जर बेरीज केली आपण 6/9 मधले तर बेरीज काय येईल? 15 येईल. मग 15 कशाचा वर्ग आहे का? 15 नाही कशाचाच वर्ग. त्यानंतर दुसरे पाहूया पर्यायामध्ये 2/15. तर 2 आणि 15 17. 17 बेरीज केली 17 कशाचा वर्ग आहे का? नाही, म्हणजे हे येणार नाही. त्यानंतर पाहू 13 आणि 4, 13/4 17. 17 तर वर्गसंख्या नाहीच. त्यानंतर पाहूया 3 आणि 13. बाळांनो 3 आणि 13ची जर बेरीज केली आपण तर येते 16 आणि 16 हा कशाचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे. म्हणून आपला पर्याय क्रमांक 4 हे उत्तर गटाशी जुळणारे पद येणार आहे. आलं लक्षात?
यानंतर पाहूया 23वा प्रश्न. काय आहे पहा प्रश्न. 76, 38, 57. आपण सुरुवातीला बघूया की 76 समसंख्या आहे, 38 सम, परंतु 57 नाही सम. त्यानंतर आपण विचार करायला गेल्यास ह्या सर्व संयुक्त संख्यासुद्धा आहेत असं पण बघू शकतो. तर खाली 102 पण संयुक्त आहे, 114 पण संयुक्त आहे, 132 पण संयुक्त आहे आणि 18 पण संयुक्त आहे. म्हणजे हे पण नाही येणार. म्हणजे आता वर्गसंख्या, घनसंख्या, वर्गसंख्येपेक्षा मागची संख्या, वर्गसंख्येपेक्षा मोठी संख्या, वर्गसंख्येमध्ये कितीतरी मिळवणे, वर्गसंख्येमध्ये कितीतरी वजा करणे, इथं कोणतंच येत नाही. मग इथं तर बघा किती सोपं आहे आणि आपण विचार वेगळा करायला जातो. 6 आणि 7 नीट पहा. इथं आपल्याला विचार करावा लागेल, अंकाची बेरीजसुद्धा करून कशाने विभाजितीची कसोटी आहे का पाहावं लागेल, तरी पण नाही. मग लक्षात घ्या, आपण एवढा विचार करतो आणि नेमका प्रश्न सोपा असतो. हे आहे 19च्या पाड्यातल्या संख्या आहेत. 19ने विभाज्य संख्या आहेत. 19ने काय विभाज्य म्हणजे 19च्या पाड्यातील संख्या आहेत बाळांनो. मग बघा बरं, 19 एक 19, 19 दोन्ही 38, 19 त्रिक 57, 19 चौक 76. मग 19च्याच पाड्यात खालीलपैकी कोणती संख्या आहे ते पाहावे लागेल. तर 19 चौक 76, 19 पाचा 95 नाही, 19 सख 19 आहे 114 आहे की. पर्याय क्रमांक 2 हे येणार आहे. आलं लक्षात. बघा काय होतं, कधी कधी आपण फार मोठा विचार करायला जातो आणि उत्तर मात्र पाड्यातली संख्या किंवा विभाजक संख्या किंवा विभाज्यतेच्या कसोटीवर उत्तर येत असतं. थोडंसं विचार करा, समजत आहे ना. ओके. यानंतर पाहूया 24वा प्रश्न. पहा काय आहे. 50, 37 आणि 10. आता हा प्रश्न सुद्धा विचार करताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की ह्या वर्गसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत. पहा 50, 37, 10 वर्गसंख्येच्या जवळच्या संख्या आहेत. 50च्या जवळची वर्गसंख्या कोणती? 49. म्हणजे बघा 49 आहे, याचा अर्थ काय, तर ती वर्गसंख्येच्या जवळची संख्या म्हणजे 7चा वर्ग अधिक 1, 7चा वर्ग 49 आणि अधिक 1 7चा वर्ग 49 आणि अधिक 1 काय होईल, तर 50 होईल. बरोबर. आता त्याच्या पुढं बघा 36 ही संख्या जेव्हा पाहता तुम्ही तेव्हा 6चा वर्ग 36 नाही, तिथं 37 आहे. 6चा वर्ग अधिक 1 म्हणजे 6चा वर्ग 36 अधिक 1 37. पुढं पहा 10 ही संख्या आहे. 10पेक्षा मागची वर्गसंख्या लहान वर्गसंख्या बघा 9 आहे. बरोबर आहे का नाही. तो कशाचा वर्ग आहे? 3चा. म्हणजे 3चा वर्ग अधिक 1 म्हणजे 10. म्हणजे कोणत्या तरी संख्येचा वर्ग अधिक 1 अशी ती संख्या आहे. मग आता पर्यायात सुद्धा पाहावं लागेल. 6च्या पाठीमागं वर्गसंख्या आहे का? नाही. 5 ही वर्गसंख्याच नाही. बरोबर. त्यामुळं तशा पद्धतीने येणार नाही. 122च्या पाठीमागं 121 वर्गसंख्या आहे. म्हणजे हे उत्तर येऊ शकतं आपलं. हे पहा 121 कशाचा वर्ग आहे बाळांनो? 11चा वर्ग. 11चा वर्ग अधिक 1 म्हणजे 121 अधिक 1 म्हणजेच काय येणार आहे आपलं? 122. मग असं कुठं आहे 122? तर तुम्हाला पर्याय क्रमांक 2 मध्ये असल्याचं दिसत आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येणार आहे. परंतु हे बघा 15 दिलेलं आहे, ते मात्र काय आहे? 4चा वर्ग वजा 1 येत आहे आणि 81 सुद्धा 9चा वर्ग वजा 1. वजा 1 नाही, अधिक 1 यायला पाहिजे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. त्यानंतर आपण पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25 पहा काय दिलेलं आहे 25व्या प्रश्नामध्ये. 5632, 1474, 8910. या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल की हे बघा काही जण असा विचार करतील की सर या सर्व समसंख्या आहेत. मग आपण खालील पर्यायातील बघूया समसंख्या. पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसते आहे आपल्याला समसंख्या. बरोबर आहे.
5632, 1474, 8910. मग खाली फक्त एकच समसंख्या आहे. आता त्यांना ते चूक म्हणता येत नाही का? कारण आपल्याला बघा नीट लक्षात घ्या, इथं आणि इथं पाहिलं पर्याय 1, 2 आणि 4 तर त्याच्यामध्ये विषम संख्या दिल्यात आणि वर सगळ्या समसंख्या आहेत, म्हणून ते पण विचार करण्याचं चुकीचं नाही बरं का. परंतु या ठिकाणी आपल्याला 11ने विभाज्य संख्या असलेला गट दिलेला आहे. 11ने विभाज्य म्हणजे कसं असतं एकक स्थानच्या याला खून केली आणि शतकला खून केली, काय बेरीज झाली 6 आणि 2 8 आणि राहिलेल्या संख्या 3 आणि 5 8. 8 मधून 8 गेले तर 0 म्हणजे 11ने निश्चेष भाग जातो. इथं 4 आणि 4 8 कुठं एकक आणि शतक 4 आणि 4 8. उरलेल्या संख्या 1 आणि 7 8. अंकातील फरक 0 म्हणून 11ने भाग जातो. इथं पण एकक स्थानी 0 शतक स्थानी 9. 1 आणि 9 9च आणि 8 आणि 1 9. 9 मधून 9 गेले तर 0 म्हणजे ह्या सगळ्या संख्या काय आहेत 11ने विभाज्य किंवा 11ने भाग जाणाऱ्या संख्या किंवा 11च्या पटीतील संख्या. मग आपल्याला अशीच 11च्या पटीतील संख्या खाली शोधावी लागेल. चला तर पाहूया कोणती आहे. आपण कसोटी वापरूया. एकक स्थानी खून केली आणि शतक स्थानी 9 आणि 7 16 आणि राहिलेले 2 आणि 3 5. मग 16 मधून 5 कमी केले तर 11. 16 मधून 5 जर आपण कमी केले 16 मधून 5 वजा केले तर काय राहतं 11. आणि आपल्याला माहीत आहे 11ची कसोटी काय कसोटी फरक 11 किंवा 0 किंवा 11च्या पटीत आला पाहिजे. पहिलाच आलेला आहे म्हणून आपलं पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे. लक्षात आलं. पर्याय क्रमांक 1. पुढेही तुम्ही करून बघू शकता पण वेळेच्या अभावी आपण पहिलं उत्तर आलं आहे म्हणून पुढं सोडवणार नाही. तुम्ही करून पहा. त्यानंतर 26 6/11 2/7 आणि 14/19. इथं मात्र पहा तुम्हाला लक्षात येईल 6/11 असेल तर तो कसा आहे छेदाधिक अपूर्णांक आहे. 2/7 हा पण छेदाधिक अपूर्णांक आहे आणि 14/19 हा पण छेदाधिक अपूर्णांक आहे. मग पर्यायात आपण पाहू छेदाधिक अपूर्णांक कोणता आहे तर पहा छेदाधिक अपूर्णांकामध्ये पाहत असताना आपल्याला 29/25 अंशाधिक झाला. 21/32 छेदाधिक आहे. 20/10 अंशाधिक आहे आणि 12/8 हा पण अंशाधिक आहे. हे सर्व अपूर्णांक कसे आहेत छेदाधिक आहेत. कसे आहेत छेदाधिक. मग पर्यायातील सुद्धा आपल्याला छेदाधिक अपूर्णांक शोधावा लागेल. कोणता आहे छेदाधिक अपूर्णांक तर पर्याय क्रमांक 2 21/32. यानंतर पाहूया 27वा प्रश्न. पहा 523 734 आणि 615. तर इथं पाहिल्यानंतर तुमच्या असं गोष्ट लक्षात येईल की आपल्याला काही याच्यामध्ये साम्यता दिसत नाही किंवा विभाज्यतेची कसोटी पण वापरता येत नाही. तर बघा अतिशय सोप्या पद्धतीचा प्रश्न आहे परंतु आपल्याला तसा विचार त्यावेळी सुचला पाहिजे. काय आहे पहा 5 वजा 2 5 मधून 2 कमी केले तर 3 उरतात. लक्षात आलं. शतक स्थानच्या अंकातून दशक स्थानचा अंक वजा केल्यावर एकक स्थानचा अंक उरतो. लक्षात येतं आहे आणि तो तसा लिहिलेला आहे. नीट पहा. मग आपण बघूयात तसंच सगळ्या संख्यामध्ये आहे का. थोडासा लाईटचा प्रॉब्लेम. आता पहा काय सांगितलं मी 5 या संख्येतून 2 वजा केलं 5 मधून 2 वजा केले तर 3 राहणार आहेत. त्यानंतर 7 मधून 3 वजा केले 7 मधून 3 वजा केले तर 4 राहतात. त्यानंतर 6 मधून 1 वजा केलं तर 5 राहतात. म्हणजे बघा शतक स्थानच्या अंकातून दशक स्थानचा अंक वजा केला की एकक स्थानचा अंक आहे. तसंच आपल्याला पर्यायामध्ये पाहावं लागेल. तर बघा 9 मधून 3 वजा केले तर 6 राहतात. बरोबर 9 मधून 3 वजा केल्यानंतर 6 राहतात. बघा
म्हणजे हा पर्याय येऊ शकतो. पुढं 8मधून 2 वजा केले तर 6 राहायला हवे होते, पण 7 दिलेला आहे. 4मधून 1 वजा केलं तर 3 राहायला हवं होतं, परंतु 2 दिलेला आहे. आणि इथं मात्र 1मधून 2 असं वजाच होणार नाही. म्हणजे बघा काय करायचं आपल्याला, तर शतक स्थानच्या अंकातून शतक स्थानचा जो अंक आहे वजा दशक स्थानचा अंक जर केला तर येणारं उत्तर हे कुठं दिलेलं आहे आपल्याला, एकक स्थानी दिलेलं आहे. लक्षात आलं तुमच्या. मग आपलं उत्तरसुद्धा इथं काय येणार आहे, 9मधून 3 कमी केले तर उरले 6. संख्या 936 असं कुठं आहे, तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. पुढच्याचा विचार करण्याची आवश्यकता सध्या नाही. त्यानंतर पहा 8वं. इथं जर पाहिलं आपण 8व्या संख्येमध्ये, तर हे विभाज्यतेवर आहे, विभाज्यतेच्या कसोटीवर. तर कशानं भाग जातो या संख्येला सर्वांना, तर 4ने विभाज्य संख्या आहे. 4ने विभाज्य. 4ची कसोटी काय आहे, तर तुम्हाला माहीत आहे एकक आणि दशक स्थानच्या अंकामुळे जी काही संख्या तयार होते, या ठिकाणी कोणती झाली 48, त्याला 4ने भाग गेला पाहिजे. इथं 12, त्या संख्येला 4ने भाग जातोच. आणि 36, या तिन्ही संख्यांना 4ने भाग जातो. म्हणून लक्षात घ्या या पूर्ण संख्यांना सुद्धा 4ने भाग जात असतो. म्हणजे हे 4ने विभाज्य संख्या आहेत. 1348, 3712, 7836, 3ने भाग जाणाऱ्या संख्ये 4ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. मग खाली पण आपल्याला पर्यायात बघावं लागेल कसोटी. तर माहीत आहे आपल्याला शेवटचे 2 अंक. मग हे 18 4च्या पाड्यात नाही म्हणजे भाग जाणार नाही. 34 4ने विभाज्य नाही म्हणून भाग जाणार नाही. 42 पण नाही. आता 76 तुम्ही म्हणाल सर 40च्या पुढं आहे, असू द्या ना. 4 1 4, 76ला भाग जातो की नाही पहा. 4 1 4, उरले किती बाळांनो 3, 36, 4 9 36, पूर्ण भाग जातो. म्हणजे या 4176ला सुद्धा 4ने निशेष भाग जातो. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. यानंतर पाहूयात आपण पुढील प्रश्न. 29वा प्रश्न. काय आहे प्रश्न पहा. या प्रश्नामध्ये आपल्याला असं दिलेलं आहे की 65 83 आणि 92. इथं जर पाहिलं आपल्याला तर अतिशय आपण याचा कितीही विचार करत बसतो वेगळ्या पद्धतीनं, परंतु या ठिकाणी काय आहे तर अंकाची बेरीज समान येते बघा. 6 आणि 5 11, 8 आणि 3 11, 9 आणि 2 11. फक्त इथं काय अंकांची बेरीज समान आहे. काय आहे, अंकांची बेरीज समान म्हणजे काय 11 बेरीज आहे सगळ्या अंकांची, संख्येतील अंकाची. मग आपल्याला खाली पण पर्यायात पाहावं लागेल कोणाची बेरीज 11 येते. तर पहा इथं आहे 5 आणि 4 9, 8 आणि 7 15, 4 आणि 7 11. हे पहा या ठिकाणी 11 बेरीज येते. 4 आणि 7 11. म्हणून पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. इथं पण 9 आणि 3 12 येते. म्हणून उत्तर येणार नाही. यानंतर पाहूया 30वा प्रश्न. काय आहे पहा. यापूर्वी पण आपण अशा प्रकारचा एक प्रश्न पाहिलेला आहे. हा आहे वर्गसंख्याशी संबंधित, वर्गसंख्येच्या जवळची संख्या आहे. वर्गसंख्या बघा काय आहे, याच्या जवळची वर्गसंख्या आहे. असाच प्रश्न आपण पूर्वी पाहिलेला आहे. पहा 257च्या पाठीमागे एक वर्गसंख्या आहे. कोणती 256. 256 कशाचा वर्ग आहे 16चा, बरोबर. म्हणजे इथं दिलेला आहे 16चा वर्ग अधिक 1 म्हणजे 256 अधिक 1 म्हणजे 257. पुढं पहा 145. 12चा वर्ग अधिक 1 144 अधिक 1 बरोबर 145. आणि त्याच्या पुढं पहा 82. काय दिलेलं आहे 9चा वर्ग 81 अधिक 1 काय होतं 82 म्हणजे वर्गसंख्या अधिक 1. असाच प्रश्न होता पूर्वी, तसाच प्रश्न हा पण आहे. आता बघा मग आपल्याला खाली पण अशीच संख्या शोधावी लागेल. तर 123 121 122 वर्गसंख्याच नाही. त्यानंतर 251 आपल्याला पर्यायामध्ये पाहायचं आहे. तर या पर्यायामध्ये पहिली 37 आहे. तर बघा पाठीमागची संख्या 36 आहे वर्गसंख्या, म्हणजे हे येतं येऊ शकतं 36 हा 6चा वर्ग आहे. 6चा वर्ग अधिक 1
इथं मात्र 44 वर्गसंख्या नाही, याच्या पाठीमागच्या 138 वर्गसंख्या नाही, 194 पण वर्गसंख्या नाही. 196 पुढची आहे की नाही. पण आपल्याला काय पाहिजे पाठीमागं, म्हणजे या ठिकाणी काय येणार आहे 6चा वर्ग अधिक 1 म्हणजे काय होईल 36 आणि 1 37. असं कुठं आहे तर पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे, म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर पहा 31वा प्रश्न. 123, 252 आणि 612 हे विभाज्यतेची कसोटी आहे. 3ने विभाज्य संख्या आहे. कशाने 3ने विभाज्य. आता 3ची विभाज्यतेची कसोटी काय आहे तुम्हाला माहीत आहे की अंकाची बेरीज काय आली पाहिजे 3च्या पाड्यात आली पाहिजे. पाहूयात येते का नाही. 3 आणि 2 5 आणि 1 6 म्हणजे 3च्या पाड्यात आहे म्हणजे 3ने भाग जातो. 2 आणि 5 7 आणि 2 9 3च्या पाड्यात आहे 9 म्हणून 3ने निशेष भाग जातो. त्यानंतर 6 आणि 1 आणि 2 म्हणजे 9 म्हणजे 3च्या पाड्यात आहे म्हणजे 3ने विभाज्य संख्या आहे 612. मग खाली पण पाहूयात आपण दिलेल्या पर्यायात 4 आणि 5 9 9 आणि 6 15 या संख्येला तर जातो भाग 3ने. आता इथं पाहूया 7 आणि 3 आणि 1 7 आणि 3 10 आणि 1 11 इथे ह्या संख्येला मात्र 3ने भाग जात नाही. इथं पाहूयात बेरीज काय आली ते बघा 8 आणि 4 12 आणि 2 14 14 बेरीज आली म्हणजे याला पण 3ने भाग जात नाही. 7 आणि 5 12 आणि 4 16 नाही 3ने विभाज्य संख्या फक्त कोणती आहे या ठिकाणची पर्याय क्रमांक 1. आपल्याला 3ची कसोटी माहीत आहे त्यामुळे काही अवघड प्रश्न नाही. आलं लक्षात. यानंतर पुढचा प्रश्न पहा 32वा प्रश्न. प्रश्न क्रमांक 32 काय आहे तर 973 568 आणि 199. इथं तुम्ही बराच विचार कराल परंतु उत्तर शोधता येणार नाही. इथं फक्त दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज समान आहे. याचा अर्थ काय तर पहिलं जर पाहिलं 9 आणि 7 16 आणि 3 19 अंकाची बेरीज संख्येतील अंकाची बेरीज 19 येते. सर्व अंकाची बेरीज किती येते बेरीज 19. मग बघा पहिल्याची 19 आली. आता 5 आणि 6 11 आणि 8 19 1 आणि 9 10 आणि 9 19 म्हणजे सर्वच संख्येतील अंकाची बेरीज काय आली 19. मग पर्यायात सुद्धा कोणाची 19 येते ते पाहूयात आपण. 3 आणि 7 10 आणि 6 16 आली इथं बेरीज म्हणजे हे येणार नाही. 4 आणि 7 11 आणि 8 19 हे येऊ शकतं. पुढं 5 6 आणि 5 11 आणि 7 18 हे पण नाही. आणि 8 आणि 4 12 आणि 6 18 हे पण नाही. 19 बेरीज कुणाची आली तर 478. 78 म्हणायचं नाही 78 म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूयात प्रश्न क्रमांक 33. संख्या आहे 39 749 आणि 525. पाहिल्याबरोबर आपलं थोडंसं ज्यांना वर्गसंख्या पाठ आहेत का त्यांना लगेच लक्षात येईल काय आहे या ठिकाणी. तर पहा 3चा वर्ग 9 पुढे दिलेला आहे. 7चा वर्ग 49 दिलेला आहे. 5चा वर्ग 25 दिलेला आहे. म्हणजे शतकस्थानी किंवा सर्वात डावीकडं शतकस्थानी म्हणण्यापेक्षा सर्वात डावीकडं जे त्या संख्येतील जो अंक आहे का त्या अंकाचा वर्ग पुढे लिहिलेला आहे. मग आता आपल्याला पण खाली पर्यायात पण असंच पाहावं लागेल. पर्यायामध्ये पाहूयात आपण असं कुठं आहे तर पहिला जर पर्याय पाहिला तर काय दिलेला आहे 664. काय दिलेलं आहे 664. इथं बघा 6चा वर्ग काय पाहिजे होता 36 नाही. 8चा वर्ग 64 असायला हवा होता नाही. 9चा वर्ग 81 असायला हवा होता नाही. 1चा वर्ग 1 आहे. बघा लक्षात आलं. 1चा वर्ग 1 आहे की नाही म्हणून 1च्या पुढे 1 दिलेला आहे म्हणून पर्याय क्रमांक आणि संख्या 11 तयार झाली म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. यानंतर पाहूयात आपण 34वा प्रश्न. 3/20 10/6 5/12. इथं जर पाहिलं तर हा छेदाधिक हा अंशाधिक हा छेदाधिक. फरक पाहिला तर इथं 17 इथं 4 इथं 7 5 आणि 7 12 म्हणजे फरक पण सारखा नाही. मग इथं काहीतरी बेरीज वजाबाकी गुणाकार काहीतरी
तर 20 आणि 3चा जर गुणाकार केला 20 गुणिले 3 तर काय आलं 60. दुसरं पहा 10 गुणिले 6 10 गुणिले 6 केलं तरी 60. त्यानंतर पहा 5 गुणिले 12 5 गुणिले 12 बरोबर सुद्धा 60. मग आता असंच 60 कोणत्या पूर्णांकाचं येते पाहूया. 15 त्रिक 45 12 सत्ते 84 15 चोक 60. हे पहा येते 15 गुणिले 4 बरोबर 60. मग असं कुठं आहे तर पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पाहूया प्रश्न क्रमांक 35. त्या ठिकाणी काय आहे 56 12 आणि 110. आता ह्या सगळ्या समसंख्या आहेत पण पर्यायामध्ये सगळ्याच समसंख्या आहेत म्हणजे समसंख्येवर नाही हे निश्चित. यानंतर वर्गसंख्येच्या जवळच्या पण अशा काही दिसत नाहीत. इथं थोडासा विचार करायला गेल्यावर वर्गसंख्या 64 8 8 64 त्याच्यातून 8 केलं तर 56 होऊ शकतं. इथं 4चा वर्ग 16 त्याच्यातून 4च कमी केलं तर 12 येतं. इथं पाहिलं तर काय आहे 11चा वर्ग 121 त्याच्यामधून जर 11 वजा केलं तर 110 येतं. बरोबर मी विचार केला तो बरोबरच आहे. हे बघा मग असंच आपल्याला त्याच वर्गसंख्येतून तीच संख्या वजा केल्यावर ती संख्या मिळणारी कोणती आहे ते बघूयात आपण. 72च्या पुढचा 81 हा वर्ग आहे. बरोबर आहे. 81 मधून 9 वजा केलं तर 72 हे येतं. हे बघा तुमच्या लक्षात आलं का मी काय सांगितलं ते नीट लक्षात घ्या. काय म्हणतोय मी तर याच्या पुढची वर्गसंख्या आहे 64. कशाचा वर्ग आहे 8चा म्हणून त्यातून 8 वजा केलं तर 64 मधून 8 वजा केलं तर 56 आलं. त्यानंतर याच्या पुढची वर्गसंख्या 16 12च्या पुढची 16 मधून कशाचा वर्ग आहे 4 4 वजा केलं तर काय आलं 12. त्याच्या पुढची संख्या काय 110 110च्या पुढची वर्गसंख्या 121 121 मधून तो 11चा वर्ग असल्यामुळे 11 वजा केलं तर 110. असंच आपल्याला बघायचं आहे. तर इथं काय आहे 81 याच्या पुढची 72च्या पुढची 81 81 मधून जर 9 वजा केला आपण तर उत्तर येतं 72. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे बाळांनो. आणि त्याच पद्धतीने अजून हे आणखी एक सोप्या पद्धतीने इथं आहे लगतच्या संख्येचा गुणाकार आहे. बघा हे हा 7 आणि 8चा गुणाकार आहे 7 गुणिले 8 7 8 56. हा 3 गुणिले 4 3 चौक 12. हा 10 गुणिले 11 110. तसंच हा पण 8 गुणिले 9चा आहे लगतच्या संख्येचा गुणाकार. तरी पण हेच उत्तर बाकीचं उत्तर येत नाही. चला यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. हा प्रश्न आणखी सोपा आहे 36वा 21/16 13/5 आणि 6/4. इथं जर पाहिलं तर सर्व अंशाधिक अपूर्णांक आहेत. कोणते सर्वच अंशाधिक अपूर्णांक. मग पर्यायामध्ये बघूया अंशाधिक अपूर्णांक. लक्षात येतं का मी काय म्हटलं ते अंशाधिक अपूर्णांक आहेत. तर खाली पण आपण अंशाधिक अपूर्णांक कोणता आहे ते पाहूया. तर पहा 11/24 छेदाधिक आहे 19/25 छेदाधिक आहे 2/5 छेदाधिक आहे पण 17/13 हा अंशाधिक अपूर्णांक आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. यानंतर पाहूया 37वा प्रश्न. काय आहे पहा 712 124 908. तर इथं अजून 4ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. या सर्व 4ची कसोटी 4ने भाग जाणाऱ्या संख्या आहेत. 4ने भाग जाणाऱ्या संख्या आलं लक्षात. त्यालाच आपण 4ने विभाज्य संख्या असं सुद्धा म्हणतो. आता बघा इथं पहा 12 2 अंकी संख्या तयार झाली 4 भाग जातो म्हणून पूर्ण संख्येला भाग जातो. इथं पहा 24 4 भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला पण 4 भाग जातो. इथं 0 आणि 8 मिळून 8 4 भाग जातो म्हणून 908ला पण 4 भाग जातो. असंच आपल्याला पाहावं लागेल पर्यायामध्ये. पर्यायामध्ये पहा 534 34 ही संख्या झाली. इथं मात्र 4 भाग जात नाही. त्यानंतर 14 ही संख्या झाली. इथं पण 4 नाही भाग जात. इथं 18 आहे 18ला पण 4 भाग जात नाही. आणि इथं मात्र 32 आहे 32ला 4 भाग जातो म्हणून या पूर्ण संख्येला 4ने 332ला सुद्धा 4 भाग जातो म्हणून पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. यानंतर पहा प्रश्न क्रमांक 28 12 89 आणि 45. इथं जर पाहिलं तर असं काही फार वेगळं दिलेलं नाही किंवा याच्यामध्ये समजा समसंख्या संयुक्त संख्या असंही नाही. तर इथं काय सरळ
पाठोपाठ क्रम आणि अंक 1 2, त्यानंतर 8 9 4 आणि 5 असे क्रमाने अंक आलेल्या संख्या आहेत. तर मग आपल्याला पर्यायात सुद्धा क्रमाने अंक आलेली संख्याच शोधावी लागेल. क्रमाने अंक आले पाहिजेत. तर बघूयात आपण 6 5 उलट क्रम आहे बरं का. अगोदर छोटा, डावीकडे छोटा आणि पुढं मोठा. इथं उलटं झालेलं आहे, डावीकडे मोठा छोटा, हे नाही येणार. इथं पहा 3 4, इथं आहे हे बरोबर आहे. इथं आहे 8 आणि 7. तर पहा इथं मात्र उलट आहे आणि इथं तर नाहीच आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर येणार आहे. ओके. यानंतर पाहूया 39वा प्रश्न काय आहे. 1379, त्यानंतर 6731, 1783. आता इथं फार विचार करण्याची गरज, आपण कितीही शोधत गेलो तरी लक्षात येणार नाही. परंतु इथं काय माहीत आहे का, तर काही नाही, दोन मूळ संख्या घेतलेल्या आहेत. 13 79, 67 31, 17 83. म्हणजे काय केलेले आहेत, लगत ते कुठलेही असू द्या पण दोन मूळ संख्या आहेत. पण त्या पण कशा, दोन मूळ संख्या तर आहेतच आहेत, पण त्या दोन अंकी आहेत. दोन मूळ संख्या दोन अंकाच्या दोन अंकी मूळ संख्या पाठोपाठ घेतल्यात. मग आता खाली पण पाहूयात आपण. हे लक्षात आलं आहे का बा, 13 आणि 79 मूळ संख्या आहे, 67 आणि 31 मूळ संख्या आहे, 17 आणि 83 मूळ संख्या आहे. तर खाली 75 मूळ संख्या नाही, त्यामुळे 63चा तर सवालच नाही. 45 53 या दोन्ही मूळ संख्या होऊ शकत नाही. 53 असली तरी 45 नाही. 29 47 ह्या दोन्हीही मूळ संख्या आहेत. 29 पण मूळ संख्या आहे, 47 पण, म्हणून पर्याय क्रमांक 3 येतं. आणि हे 41 मूळ संख्या आहे पण 57 नाही, म्हणून येत नाही. यानंतर या प्रकरणातील शेवटचा 40वा प्रश्न, जो की परीक्षा 2020 मध्ये आलेला प्रश्न आहे बाळांनो. 2020ला जी परीक्षा झालेली आहे, 2020च्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे पहा. तर प्रश्न पाहिल्यानंतर लक्षात येईल की 2520, 6273, 7092 याच्यामध्ये जर पाहिलं तर सम विषम संख्या आहेत. असं जरा जास्त मोठं दिसले की नाही, अंकाची बेरीज करून पाहायचं, आपल्याला काहीतरी क्लू मिळत असतो नेहमी. मग सारखी येते, मूळ येते, काहीतरी येते, किंवा विभाज्यासाठी 3ची 9ची कसोटीचा वापर करता येतो आपल्याला. मग 5 आणि 2 7 आणि 2 9 याची बेरीज झाली 9. इथं 6 आणि 2 8 आणि 7 15 आणि 3 18 बेरीज झाली 18. त्यानंतर 7 0 7 आणि 9 16 आणि 2 18 18. म्हणजे समान बेरीज नाही आली तर नाही आली. दोन्हीची 18 आली, एकाची 9 आली. पण एक गोष्ट लक्षात आली, एक तर ह्या तिन्ही संख्येला 3 न भाग जातो, नाही तर 9 न भाग जातो. मग खाली पण पाहावं लागेल आपल्याला आता काय होतं ते बेरीज करून. 8 आणि 8 16 आणि 5 21 याला तर 3 न जातो. 2 आणि 8 10 10 आणि 5 15 याला पण 3 न भाग जातो. त्यानंतर 6 आणि 1 7 आणि 8 15 ह्या पण संख्येला 3 न भाग जातो. 8 आणि 1 9 9 आणि 9 18. आता बघा अडचण कशी, असा विचार करायचा आता की या ठिकाणी या सर्व संख्येला 3 न भाग जातो, तर 3 न भाग जाणाऱ्या सर्व संख्या आहेत, म्हणजे उत्तर काढता येईल का आपल्याला, नाही येणार. मग या तिन्ही संख्येला 9 ने भाग जातो, 9 बेरीज आली 18 आली, म्हणजे या सर्व 9 ने विभाज्य संख्या आहेत. 9 ने विभाज्य संख्या आहेत, 9च्या पाड्यातील संख्या आहेत. म्हणून आपल्याला खाली पण 9 ने भाग जाणारी संख्या घ्यावी लागेल. आता इथं 21ला 3 न जातो, 9 न नाही. 15ला 3 न जातो, 9 न नाही. या 15ला पण, म्हणजे 6018ला पण बेरीज 15 आली. म्हणून या खालच्यांना हे पहा, अंकाची बेरीज 15 आली 21 आली. म्हणून या सर्व वरच्या संख्यांना 8085 असेल, 2823 असेल, 6018 असेल, यांना 3 ने भाग जातो. पण पहा 8127 या संख्येतील अंकाची बेरीज 18 आल्यामुळं या संख्येला 9 ने भाग जातो आणि वरच्या सर्व संख्यांना 9 ने भाग जातो. म्हणून उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 4. तर विद्यार्थ्यांनो, आज आपण अशा पद्धतीने शिष्यवृत्तीमधील प्रकरण क्रमांक 9 गटाशी जुळणारे पद यामधील थोडा अवघड जाणारा भाग विद्यार्थ्यांसाठी, अशीच प्रश्न परीक्षेमध्ये जास्त चुकतात आणि वेळच्या वेळी आपल्याला ते सुचत नाही. परंतु थोडा विचार करा, सराव करा
आपण अशा पद्धतीने हे सर्व प्रश्न पाहून हे पूर्ण प्रकरण संपलेलं आहे. धन्यवाद.